महाराष्ट्र राज्यामध्ये 1 मे ते 31 मे पर्यंत NDPSच्या संदर्भात एक विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात यश मिळालेलं आहे। साधारणतः या मोहिमेच्या अंतर्गत 22 गुन्हे हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणतः 8,49,000 एवढा किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये गांजा, अल्पाझोन टॅब्लेट्स आहेत, ज्याला आपण कुत्ता गोली म्हणतो, कोडीन फॉस्फेट आहे, भांग आहे आणि गांजाचं सेवन करताना काही लोकांना त्या संदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे। हा विषय सामाजिक विषय आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी रात्रंदिवस ही मोहीम विशेष फक्त साजरी न करता वर्षभर अशा स्वरूपाच्या कुठल्याही स्वरूपाचा NDPSचा गुन्हा किंवा NDPS संदर्भात कुणीही इन्व्हॉल्व असेल तर त्या बाबतीमध्ये 0 टॉलरन्सचं धोरण सध्या ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये कुणीही इन्व्हॉल्व असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याची सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये पोलीस आणि पोलिसातील कुठलाही घटक हा जर इन्व्हॉल्व असेल या बाबतीमध्ये सुद्धा सक्त कारवाई संबंधितांवर करण्याचं आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि निश्चितपणे या जिल्ह्यामधील NDPSचं ड्रग्ज हे कोणत्याही स्वरूपाचं मिळणार नाही या दृष्टिकोनातून सर्वांची मदत घेऊन फूड ॲक्टचे असेल, पोलीस विभाग स्वतः करत असेल, सामाजिक कार्यकर्ते असतील, या संदर्भातले सोर्स असतील, या संदर्भातले इन्फॉर्मर असतील, या सगळ्यांनी एकत्र येऊन या बाबतीमधला जो समाजाला कलंक लावणारी गोष्ट आहे, समाजाला उद्ध्वस्त करणारी गोष्ट आहे, ते नष्ट करण्यासाठी एकत्रित येऊन काम करण्यासाठी आम्ही प्रतिज्ञाबद्ध आहोत। सर, आपण प्रत्येक केस केल्यानंतर आम्ही पहिल्यांदा ही चौकशी करत असतो की हे चालू ठेवताना कुणाची इन्व्हॉल्वमेंट होती का, याच्यामध्ये कुणाचे पोलिसांचे प्रत्यक्ष सहभाग होता का आणि त्याच्यामध्ये कुठलाही पुराव्यानिशी। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।